एक मिनिट हे गाईज काय यार प्लीज या व्हिडिओला तरी गणपती बाप्पा मोरया. सो गाईज वेलकम टू ऑरेंज ज्यूस गँगच्या चॅनलला. आणि असं जसं तुम्हाला माहिती आहे की आता गणपती सगळीकडे माहोल आहे तर मी असं कुठेही आम्ही इथे इथे फिरतोय सगळीकडे असं मस्त मोदकाचं साण्यात असं मस्त छान सुगंध आमच्या असं नाकात दरवळतोय. त्यामुळे आम्ही विचार केला की काहीतरी आपण ह्याच्या अराउंड केलं पाहिजे. काही ना तर एक मोदक बनवून खाल्ले तर पाहिजेत हो की नाही. आणि मोदक कोणाला लावलं पाहिजे. सो आता तुम्ही ऑरेंज ज्यूस गँगच्या चॅनलवर आलेला आहात तर ऑफकोर्स इथे काहीतरी कॉम्पिटिटिव्ह होणार आहे. सो आम्ही एकदम सिम्पल एक आज करणार आहे की प्रत्येक जण आयुष्यात पहिल्यांदा आम्ही आज मोदक बनवणार आहे. पहिल्यांदा त्यात एक जण येईल मस्त एक मोदक बनवेल. प्रत्येक जण आम्ही 6 जण एक मोदक बनवू. मग माझी बायको धर्मपत्री श्रिया येईल. ती जज आहे या कॉम्पिटिशनची. ती येणार आणि ती एक मोदक टेस्ट करून सांगणार की सगळं इव्हॅल्युएट करणार बेसिक कोणाचा शेप कसा व्यवस्थित असं सगळं तिथं जजगिरी करून एक विनर चूज करणार. इतका सिम्पल आणि छान आणि मोदकदायी व्हिडिओ आहे हा. लगेच सुरुवात करूया. भूक लागली. मोदक So Mitwan, the first contestant is here. Karan Sonawne AK Focused Indian and we start with butter घेतलाय हाताला आणि घी आहे का ते? सॉरी म्हणजे पहिल्यांदा करतोय ना जरा समजून घ्या ना. हे असं घेतलेलं आहे आणि हे श्रियाताईंनी आपल्यासाठी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. वहिनी हा ए ओके. मला हेल्पची गरज नाही तुझी. नोवेअर क्लोज ब्रो. नोवेअर क्लोज. पणती झाली ही दिवाळीची ऍक्च्युली जरा पण ठीक आहे ऑलमोस्ट. गोइंग फॉर एक्सटेंडिंग द लिटिल बिट. पूर्ण स्पॉइल करायचं मन करतंय आता. सारण टाइम माझा मोदक आहे भाई जास्त पाहिजे. मी डायरेक्ट टॉफी बांधायला गेले. असा पण खाऊ शकतो ना. सॉरी मी पाकळ्यांसाठी हार मानतोय बिकॉज ह्याच्या पाकळ्या नाही होऊ शकत. नाहीतर हे तुटेल मला असं वाटतंय. बट मी बंद करणार त्याला. अजून जाऊ शकतो सारण. माझ्या मोदकामध्ये जास्त सारण पाहिजे. हलक्या आय थिंक वी हॅव कम. येस माझ्या मोदकची मराठी स्पेशालिटी ही आहे की सारण बाहेर आलंय. मला असंच आवडतं सारण बाहेर खाऊन खायला. सारण बाहेर येऊन खायला हा जे काय ते. सो दिस इज माय एंट्री टू द मोदक कॉम्पिटिशन. थँक्यू सो मच. सो द नेक्स्ट कंटेस्टंट राईट नाव इज मिस्टर सौरभ घाडगे AK सौरभ घाडगे वाईज. कंटेस्टंट नंबर 2 आहे मी आणि मी पण बनवणार आहे मोदक. लेट्स गो. लेट झालं नाही सॉरी मला तूप जास्त हवं लागतं. खाते येते घरी ना देसी घी खाते. परत करू आपण. ओके बॉल आमचा रेडी झालाय गाईस. परत चालू करू. मला पीठ थोडं रॉंग दिलंय मला. पीठ में प्रॉब्लेम है गाइस मेरे. काहीतरी झालंय थोडं पतलं. टाइम काय जाणून घ्यायचे. ही स्टाईल मला शिकवली माझ्या आजीने. गावी जेव्हा मी बनवायचो मोदक तेव्हा मला सांगितलेलं आजीने की नको बनवू.
तेव्हापासून मी बंद केले मोदक. ठीक आहे गाईज, आता ह्याच्यात आपण टाकणार आहोत सारण. हे आपलं झालंय बेसवर सारण आणि आता आपण ह्याला आपण असं बंद करणार. ठीक आहे, ओके ओके. यू नीड सॉफ्ट हँड फॉर दिस. अपन मेन का प्रॉब्लम यही है, इतने काम करते हैं ना कि उनके हाथ नाजुक नहीं होते. बाई हे काय झालं बाई. म्हणून परत करण पासून चालू करूया. काहीतरी गेले चिमटा काढायची 4. थोडस काय झालं माहिती याच्यात, आपला मोदक रेडी आहे. तर मी याला एक स्पेशल डिझाईन दिली, ते थोडी अशी दिली आहे कारण की सो दॅट थोडं वेगळं पाहिजे ना. बाकी टेस्टी तर असणार, तुम्ही ट्राय करा, टेस्टी असणार हा मोदक. डोंट जज लुक्स बाय कवर बुक्स. तर आता नेक्स्ट कंटेस्टंट आहे श्रवण क्षीरसागर. ते तूप नको लावू, स्वतःला जसं करून लाव ना. तोंडात काय खातोय ते तूप लावा. मला वाटलं पहिल्याच पात्या बनवा. हे लोक हेटर्स आहेत, हेटर्स. तिला मोदक आवडतात वाटतं, म्हणून तर मी आवडलो. अजून खालीच कळल्या घरी प्रॅक्टिस चालली काय. जास्त एवढंच काय. अरे भाई मी थांबते, दाब पहिलं स्टीम करायची पण गरज नाही. एवढा परफेक्ट तू तरी भारी वाटतं. थोडी काय केली सगळ्यांपेक्षा बरा केला. आता हा बसून. सो गाईज, दिस इज माय मोदक. थँक्यू. सो मी नेक्स्ट कंटेस्टंट बोलवत आहे सिद्धांत सरफरेला. नमस्कार, माझं नाव सिद्धांत दीपक सरफरे. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मी आता बनवणार आहे मोदक, उकडीचे मोदक. नाही एवढंच येतं. तुझा हात दे नाही. बनली. 2 महिने गायब होतो ना, मोदकच शिकत होतो. बघू लास्टला किती शिकला. झालंय का नाही सिद्धार्थ, मला इथून दिसतंय. ये गपरे परत गोळा बनव बाप्पा, यांचे कान काप. माझा तर हात अरे आठवण पाणी पण आहे. अरे हात धुवून कशाला आलो मग. एक्स्ट्रा पीठ मागवा तू कवर खालचं पीठ.
भटजिया. नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. तर साहित्य आहेत हे जे आहेत ते आणि कृती बघा. पाणी नाही, पाणी लावू. अरे बोल काहीतरी. आता समजलं खड्डा काय होतंय. बोल बोल. भाई लय टफ आहे हे. लय टफ आहे. पण मला वाटतंय अटलिस्ट सौरभ आणि करणपेक्षा चांगला होऊ शकतो. भाई 5 दिवसाचे पण गणपती येऊन गेले. लवकर कर. ए तू बोलू नको भाई. पण ते खोलगट नाही बनलंय ना. अरे ते खोलगट नाही खोलगट. पुरण सारण टाकतोय. एवढं साईडला तर पूर्ण टाक. होय पडला. अरे ते तूप लाव ना ते पाणी. आता लाव. हा बनलेला आहे मोदक. पहिल्यांदाच बनवला आयुष्यात असा बनलेला आहे कष्टाचा मोदक. तो खाऊ. नमस्कार, मी नील चालेकर मोदक बनवण्याचा प्रयत्न करतोय. मी दुसऱ्यांदा बनवतोय. तुमचं कोणाचं लग्न नाही झालंय, माझं झालंय. मला अशा गोष्टीसाठी मदत करायला लागते का? पण मला तेव्हा जमलं नव्हतं. आता पण नको बोलू काय, कॅन्सल करू पहिला. बनव एक तरी खायला. इग्लू बनतोय. थोडे नीलवर पण मारा यार. आमचा दुखला भाई. झाला. तू तर बोलूच नको. 5.5 मिनिटं. याला बोलू बस. 5.5 मिनिटं. टू मच. जास्त झालं. सारण एकदा टाकल्यावर बाहेर काढू शकत नाही. गेम संपताना रूल सांग. इथून बनवून दाखवते. ही cheating नाही यार. मला माहिती शेवटी विनर कोण. ते चंदेच्या सारखं चालू शिकायचं. नाही रे, मला पाकळ्या काढायच्या आल्याच नाही. काय वरती तर ते आता स्कल्पचर करतोय मी. नील ओव्हर अचीवर झालाय. यार मी तुम नहीं हो रहा भाई. माझ्या हिशोबाने सो गाइस, टाइम आलेला आहे विनर चूज करायचा. पण ते ऑफकोर्स आम्ही ना श्रेया करणार आहे. श्रेयाने मोदक उकडून आता ते आपल्या समोर घेऊन येणार. श्रेया ही फिल्म जीते कोई भी हमको बस खाने से मतलब दैट्स प्रायोरिटी. श्रेया सो हा सिद्धांतचा मोदक आहे. खूप छान प्रकारे मोदक बनवला गेलेला आहे. एकदम युनिफॉर्मिटी आलेली आहे मोदकाला. नेक्स्ट मोदक आहे हा. आणि हा आहे शुभमचा मोदक. नाव विसरले. शुभमचा मोदक खूप चांगला झाला आहे, पण थोडासा तिरका आहे. आणि त्याच्यामधल्या ज्या कळ्या आहेत त्या दिसत नाहीयेत पटकन. आणि मग येतो माझ्या नवऱ्याचा मोदक. नवऱ्याचा मोदक उचलून दाखवतो. हा मोदक जरा असा सुकलेला आहे, पण चांगला झालेला आहे दुसऱ्या टाइम साठी मला असं वाटतं. बोलावं लागेल आता कॅमेरा समोर. आणि हा मोदक आहे आपल्या करणचा. एक डाळिंब दिसतो. मगाशी बोलली नीलचा छान आहे, पण तो फाटलेला तिकडचा बोलली नाही. इकडचा बरोबर आणार बोलली. अरे ते पार्शलिटी बाहेर होतं ते. राहावंच लागेल ना बाहेर. प्लीज हा मोदक एक्सप्लेन. ठीक आहे, माझा तर आणार पर्यंत होता. आता मेन मोदक येतोय. आणि ते वेलकम मोदक.
मोठा मोदक आहे बरं म्हणजे लगेच त्यातलं सारण लागेल आणि पीठ नंतर येईल. मला असं वाटतं हे फाडलं गेलंय. असू शकतं असू शकतं नवरा बायको होते. मध्ये मी बघितलेला हा किचन मध्ये गेला काहीतरी घ्यायला, तेव्हा मला असं काही वाटतं थोडं फाडाफाडी झाली. पाडापाडी किए जाय चिळा चिडी किए जाय. नाही, हा श्रवणचा मोदक आहे, हा शुभमचा, हा. हा नीलचा. सो टफ कॉम्पिटिशन झालेली आहे श्रवण आणि शुभमच्या मोदकामध्ये सेकंड नंबर साठी. कोण फर्स्ट कोण आहे? सेकंड सांग ना जरा असं तुम्हीच बरं मला वाटेल. सांगा कोण फर्स्ट. मला असं वाटतं बाई, हा मोदक- पण हा सौरभचा already खाल्लेला वाटतोय. मला असं वाटतं हिने बनवता मोदक भेटला. विनर जाहीर कर संपूर्ण. विनर या कॉम्पिटिशनचा आहे सिद्धांत सरकर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चांगला आलेला आहे, आम्हाला काय झालं? माझा मी खाणार. सगळ्यांनी आपापला विचार केला, मी आपला स्त्रियाचा विचार, जगचा कोण विचार नाही करत. आमच्याकडे कोणच नाही मजा आली. हा जसा होता पण तसा हा बेस्ट मोदक आहे. बघ काय फक्त पाकळा पण काय होत नाही आणि मुळात पण राहत नाही. मोमोज फारके आले ना. आम्हाला आता मोदक खूप आवडला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतं ते जरा कमेंट मध्ये येऊन सांगा. लाईक करा व्हिडिओला. तुम्हाला पण मोदक बनवता येतो की नाही आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि आमच्यापैकी स्त्रिया वगैरे जज सगळं ठीक आहे. ऍक्च्युली तुम्हाला कोणाला मोदक आवडला हा मेन प्रश्न आहे. तुम्हाला कुठला आवडला? हा माझा मी नाही बोलणार. एकमेव comment मध्ये लिहा. एकता. आणि एकमेव. मेन गोष्ट एकटा. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करायला पटकन बोला गणपती बाप्पा. बोल.